नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। 8व्या वेतन आयोगाला सरकारी मंजुरी मिळालेली आहे आणि बघूया आपण की कर्मचाऱ्यांचा पगार किती होणार आहे, त्याचा फॉर्म्युला कोणता आहे। त्याबद्दल जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल। बघा सविस्तर बातमी काय आहे। केंद्र सरकारने 1 कोटीहून अधिक कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना 8व्या वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे। वाढती महागाई पाहता कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पगारवाढीची मागणी केली जात होती। या पार्श्वभूमीवर बघतो आपण की सध्या 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो। दर 10 वर्षांनी सरकार वेतन आयोग लागू करते। 7व्या वेतन आयोगाला जानेवारी 2026 मध्ये 10 वर्ष पूर्ण होतील, त्यामुळे 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू करावा अशी कर्मचारी संघटनांकडून मागणी होत होती। अखेर आज केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिलेली आहे। देशामध्ये 7व्या वेतन आयोग जो आहे तो 1 जानेवारी 2016 साली लागू झाला होता। त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा झाला होता। त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 23% वाढ झाली होती। आता 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार जो आहे तो 18,000 रुपयांवरून 34,500 रुपयांपर्यंत वाढणार आहे। महागाई भत्त्यातील वाढ 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर करण्यात येत होती, परंतु 8व्या वेतन आयोगात बदल होणार आहे। याशिवाय कमाल पगार जो आहे तो 4.8 लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो। कर्मचाऱ्यांसह निवृत्ती वेतनधारकांनाही किमान 17,200 रुपये पेन्शन मिळत होते, ते आता वाढून आपण पेन्शनधारकांना असं म्हणू शकतो की फिटमेंट फॅक्टर 2.88 ने वाढ होऊ शकते। बघू शकता आपण ट्विटर हँडल किंवा ज्याला एक्स म्हणू शकतो त्यावर अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे, मंजुरी दिलेली आहे 8व्या वेतन आयोगास। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जी आहे ती 2016 मध्ये झाली होती। त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार 2.54 पट वाढवण्यात आले होते, म्हणजे 2.54 फिटमेंट फॅक्टर ठरवण्यात आलं होतं। तर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे पगार 2.86 गुणांकाने वाढण्याची शक्यता आहे। तसेच नवीन पगार जो आहे तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो। या आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेमध्ये मोठे बदल होणार आहेत। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 7 टियर 1 ते 13 या श्रेणींमध्ये दिला जातो। बघूया आपण किमान पगार किती राहणार आहे। तर 18,000 रुपये हा किमान पगार होता, तर त्याच्यामध्ये वाढ होणार आहे। म्हणजे कमाल पगार जो आहे तो सुद्धा आपण मागच्या वेळेस बघितला होता की 2,50,000 रुपये होता। ही 18 लेवल होती, ज्यामध्ये सचिव आहेत, प्रधान सचिव आहेत, उच्चपदस्थ अधिकारी यांना दिला जात होता, परंतु आता त्याच्यामध्ये फार मोठी वाढ झालेली आहे। आता पगाराशिवाय आपण बघतो की हे झालं फक्त बेसिकचं, म्हणजे 2.86 जे आहे फिटमेंट फॅक्टर हे लागू करण्यात यावं अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। म्हणजे आपल्या बेसिकला 2.86 ने गुणायचं